जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ. दशक 15वा आत्मदशक, समास 8वा सूक्ष्मजीव निरूपण. विश्वातील सचेतन आणि अचेतन यांचा अभ्यास करत असता माणूस देहबुद्धी टाकून अनंताच्या जगात प्रवेश करतो. कारण ह्या जगातील वेगवेगळे आणि सूक्ष्म जीवही आहेत ज्यांचा संपूर्ण अभ्यास अजून कोणालाही जमलेला नाही. विश्वात अनंत जीव आहेत. त्यांचे प्रकार, रंग, तऱ्हा सर्व काही विलक्षण आणि वेगळे आहेत. काही जीव इतके सूक्ष्म आहेत की ते आपल्या डोळ्यांना दिसत पण नाहीत आणि त्यांचे सारे आयुष्य त्यांच्या आकाराला साजेसं असं आहे. कोणाचं जितका आकार लहान तितक्या समोरचा त्याला मोठा वाटत असतो. काही सूक्ष्म जीवांसाठी मुंगी सुद्धा हत्ती एवढी मोठी असेल. या सर्व जीवांचे ज्ञान कोणालाच नाही. म्हणून कोणत्याही अल्पज्ञानाने उतावीळ न होता अंतरात्मा सर्वज्ञानी असतो हे समजून घ्यायला हवं आणि देहबुद्धी टाकून भगवंताचे अखंड चिंतन मनन करत राहावे. कारण सर्व गोष्टींचा उलगडा फक्त भगवंताजवळ आहे आणि अशामुळे आत्मस्वरूपी आपण लीन होऊन राहायला हवं. कारण अंतरीचा अंतरात्माच आहे ज्याला सर्व माहीत आहे. ह्या जगातील सर्व सूक्ष्म जीवांबद्दल फक्त त्या परमेश्वराला माहिती आणि आपल्याला माहिती आहे ते फक्त अल्प ज्ञान. संपूर्ण ज्ञान आपल्यालाही नाही. श्रीराम समर्थ. रेणूहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेनेची पाडे तयामध्ये. ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती तेथेही आहे. त्यापुरते त्याचे ज्ञान विषेंद्रिये समान. सूक्ष्म शरीरे विवरोण पाहता कोण. म्हणजेच काही जीवजंतू रेणूच्या दाण्याहूनही सूक्ष्म असतात. त्या सूक्ष्म जीवांची आयुष्य, बुद्धी आणि युक्ती हे सर्व काही सूक्ष्म आहे. दृष्टीलाही दिसून न शकणाऱ्या असा असंख्य जीवजंतूंमध्ये सुद्धा अंतःकरण पंचक आहे. त्यांच्यातही अंतरात्मा आहे. अशा असंख्य जीवसृष्टी जे आपल्याला माहीतही नाहीत असे जीवसृष्टी या जगात आहेत सुद्धा आणि त्यांचं जीवन हे त्यांच्या सूक्ष्म दृष्टीवर अवलंबून सुद्धा आहे. त्यांच्या जीवनाला आवश्यक तेवढंच त्यांचं ज्ञान आहे. त्यांना जीवनाला आवश्यक तेवढंच त्यांचं पोषणही आहे. त्यांची विषयेंद्रिये सुद्धा, त्यांच्या आयुष्यात घडणारी विषय सुद्धा त्यांच्या जीवनाला आवश्यक तेवढीच असतात. पण त्यांच्या एकूण सूक्ष्म शरीराचा व जीवन व्यवहाराचा आजपर्यंतही कोणी नीट समग्र अभ्यास करू शकलेला नाही. कारण हे संपूर्ण ज्ञान सूक्ष्म जीवाचे, अल्पजीवाचे संपूर्ण ज्ञानही आज कोणालाच नाही. आज कोणी जंतू त्यांचेही संपूर्ण ज्ञान घेऊ नाही शकत. त्यास मुंगी महाथोर नेनो चालीला कुंजर. मुंगी समुताचा पूर ऐसे बोलती. ते मुंगी समान शरीरे उद्दंड असती लहान थोरे. समस्तांमध्ये जीवेश्वरे वस्ती कीजे. म्हणजेच एखादा सूक्ष्म जीव आहे. आपल्यासारख्या मनुष्यांसाठी मुंगी ही फार सूक्ष्म जीव. पण असेही सूक्ष्मजीव असतील ज्यांच्यासाठी मुंगी ही एका हत्तीप्रमाणे मोठी असेल. आज कोणी नीट असेल त्या सूक्ष्म जंतूंना मुंगी सुद्धा प्रचंड मोठी वाटते. जणू काही एखादा हत्ती चालत आहे. तसेच आपल्या दृष्टीने मुंगी अगदी लहान वाटते. मुंगी एवढ्या आकाराची व लहान मोठी तर असंख्य शरीरे असून सुद्धा त्या समस्तांमध्ये जीवात्मा आणि ईश्वर वास करत असतो हे आपण ओळखायला हवं. अगणित सूक्ष्मजीव आहेत आणि प्रत्येक सूक्ष्मजीवामध्ये अंतरात्मा आहे आणि त्या प्रत्येक अंतरात्म्यात ईश्वर आहे हे आपण समजायला हवं. म्हणून कुणासाठी कुठलीही गोष्ट, कुठलीही जीवन हे त्याच्या आकार, त्याच्या जीवनसृष्टी व त्याच्या प्रबलत्वावर अवलंबून आहे. ऐसिया किड्यांचा संभार उद्दंड दाटला विस्तार. अत्यंत साक्षपी जो नर
तो विवरोण पाहे. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे. आयुष्य ही तेनेची पाळे, उद्दंड वाटे. आता जसं मुंगी तसं किड्या कीटकांचाही अगणित विस्तार झालेला आहे. एखाद्याचा कष्टाळू व अभ्यासू माणूस त्यांचं निरीक्षण करू पाहतो आणि प्रत्येक कीड कीटकांचं तो निरीक्षणही करून ज्ञान संपादन करतो, ज्ञान एकत्रित करतो. खूप त्यांच्यावर बघतो, त्यांच्या हालचाली पाहतो, त्यांच्यावरून ज्ञान संपादित करतो. पण हे ज्ञान त्याचं कधीही पूर्ण नाही. हे ज्ञानही त्याचं अल्प ज्ञान आहे, कारण सर्वांची अनुभूती त्याला नाही. विविध नक्षत्रागणिक नाना प्रकारचे किडे येतात, प्रत्येक वेळीस वेगवेगळे. आपल्याला माहीतही नसतील असे सूक्ष्म किडे या जगात अवतरित आहेत. त्या सूक्ष्म जंतूंना आपण पर्वता एवढे भासतो. त्यांचे आयुष्यही त्या जीवजंतूंना त्या मानाने उद्दंड वाटत असतं, कारण त्यांच्यासाठी ते जे आयुष्य जगताय ते मोठं आहे. जसं आपल्यासाठी, मनुष्यासाठी हत्ती हा एकदम अवाढव्य प्राणी, मोठा प्राणी आहे, त्याप्रमाणे त्या सूक्ष्मजीवांसाठी आपण फार मोठे प्राणी आहोत. आणि त्यांच्या आयुष्यात असलेले त्यांचे क्षण हे त्यांच्यासाठी विलक्षणीय आहे, कारण त्यांची जीवसृष्टी हे त्यांच्या अनुसरून चालत असते. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच पाही येण्याची पाडे. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे, त्यांची निर्धार रीता अंतडे कडो येती. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती मनोनी सांगे. प्रत्येक जीवसृष्टीत काहीतरी विविधता आहे. पक्ष्यांमध्ये सुद्धा काही पक्षी लहान आहेत तर काही पक्षी मोठे आहेत. साप असो, मासा असो, इतर पक्षी असो इत्यादींमध्ये सुद्धा याच न्यायाने विविध प्रकारची वैविधता आढळतात. मुंगीपासून मोठमोठ्या अवाढव्य प्राण्यांपर्यंत त्यांचे आकार वाढतच गेले आहेत. प्रत्येकाचा आकार वेगळा, विकार वेगळा, प्रत्येकाची जीवनसृष्टी वेगळी, जीवनशैली वेगळी. प्रत्येक जण आपल्या नीट निर्धारपूर्वक अभ्यासातूनच चालत असतो आणि अशा प्रकारे प्रत्येकाचा आकार हा वाढतच जातो. आपण जर नीट निर्धारपूर्वक अभ्यास केला तर त्यांचे अंतरंग आपल्यालाही कळून येते. विविध प्राण्यांचे विविध वर्ण आणि रंग असून त्यांचे जीवन व्यवहार विचित्र असे आहेत. प्रत्येक प्राण्यासाठी त्याचा वर्ण हा विविध आहे, त्याचा रंग विविध आहे. प्रत्येक प्राण्याची जीवनशैली, जीवनातील व्यवहार वेगवेगळा आहे. कुणाचं कार्य नेटकं तर कोटकं, कुणाचं कार्य वेगळं. काही अतिशय सुंदर तर काही अत्यंत घाणेरडे विद्रूप दिसत असतात. काहींचे कार्य वेगळे असतात तर विकार वेगळे असतात. त्यांची सगळी माहिती, या संपूर्ण जगताची, संपूर्ण जीवसृष्टीची, संपूर्ण सूक्ष्म जीवसृष्टीची माहिती, यांची सगळी माहिती अजून कुणालाही माहीत नाही आणि ती किती आहे हे म्हणूनही कोणी सांगू नाही शकत. अशा प्रकारे प्रत्येक जीवसृष्टीमध्ये त्याचे अंतरंग आहे. कोणी लहान तर कोणी मोठा आहे. प्रत्येकाची जैव विविधता आहे. कोणाचा आकार मोठा आहे तर कोणाचा वर्ण वेगळा आहे. पण प्रत्येकाच्या मध्ये अंतरात्मा आणि त्या प्रत्येक अंतरात्म्यात ईश्वर वास करतो हे अटळ आहे. आणि या संपूर्ण याचे ज्ञान अजून कोणालाही नाही हेही अटळ आहे. याचे सर्व ज्ञान फक्त त्या ईश्वराला माहिती आहे. एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखी शरीरे देदीप्यमाने. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे, अंतरी वसिजे अभेदे एक रूपे. काही प्राणी नाही नाजूक तर काही कठीण आहेत, कडक कवचधारी आहेत. काही सुवर्णांकित युक्त तर काही दैदिप्यमान. अशी अनेक प्रकारची शरीर जगदीश्वराने, परमेश्वराने निर्माण केली आहे. प्राणी जगतात सुद्धा शरीर भेद आहे. कोणाचं शरीर मोठं आहे, कोणाचं छोटं आहे. आहार भेद आहे, प्रत्येकाचा आहार वेगवेगळा आहे. वाचा भेद आहे, प्रत्येकाची वाणी वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाचे गुण सुद्धा वेगवेगळे आहे. आणि हे वेगवेगळेच नाही तर असंख्य भेद आहेत
जे त्यांच्यामध्ये अवतरले आहे आणि प्रत्येक प्राण्यामागे तो भेद स्पष्ट दिसून येतो. कोणाचा काही भाल वेगळा तर कोणाचा काही भाग वेगळा. प्रत्येकाची निरनिराळी खेळी या जगतात प्रत्येक सूक्ष्म जीवासाठी आपल्याला दिसून येते. एक त्रासके एक मारके पाहो जाता नाना कौतुके किती एक ओमिलके सृष्टीमध्ये ऐसी अवघी विवरण पाहे ऐसा प्राणी कोण आहे आपल्या पुरती जाणून राहे किंचित मात्र. प्रत्येकामध्ये प्रत्येक जीवसृष्टीमध्ये विविध भेद जरी असले, कुणाचे गुणभेद असले, वर्णभेद असले, कुणाचे शरीराचे आकार भेद असले, तरीही त्या सर्वांच्या अंतर्यामी एकमेव असा अभेद रूप अंतरात्मा वसत असतो. प्रत्येकाच्या अंतरी अंतरात्माच वसत असतो. मग त्यांच्यात भेद हा मुळात नष्ट होतो. त्यांचा भेद राहून जातो फक्त तो शरीराचा, आहाराचा, वाचा भेद आणि गुणभेद अशा असंख्य भेदांचा. पण त्यांच्या सर्वांच्या अंतर्यामी अभेद रूप, ज्याच्यात काहीच भेद नाही असा अभेद रूप अंतरात्मा वसत असतो. एक त्रासके एक मारके म्हणजेच एक त्रासदायक तर दुसरा मारक. तसं पाहायला गेलं तर या सृष्टीत अनेक अमूल्य अशा प्राणी जगतांची निर्मिती केलेली दिसून येते, जी कौतुकास्पद आहे. विश्वातील ही अमूल्य अशी कौतुकास्पद जीवसृष्टी विवरण करून पाहणारा असा कोण मनुष्य प्राणी आज आहे? हा खरा प्रश्नचिन्ह आहे. कोण आहे जो या अमूल्य अशा कौतुकास्पद जीवसृष्टीचे संपूर्ण विवरण करू शकतो? प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य प्राणी आपल्या पुरतं थोडंफार जाणून घेऊन जीवन जगत असतो. तो बघतो फक्त स्वतःपुरतं, स्वतःच्या नववैकुंठापुरतं, की त्याच्या आजूबाजू घडणाऱ्या गोष्टींमध्ये काय फरक आहे. फक्त प्राणी बघतो आपल्यापुरतं, त्याच्या पुरतं ज्ञान ग्रहण करतो आणि त्या ज्ञानाला संपूर्ण समजून बसतो. पण हे संपूर्ण ज्ञान त्यालाही नाही हे तो विसरून जातो. नवखंड हे वसुंधरा म्हणजेच 9 खंडांच्या या वसुंधरेला, नवखंड हे वसुंधरा सप्तसागरांचा फेरा म्हणजेच 9 खंडांच्या या वसुंधरेला सप्तसागरांचा वेढा पडला आहे. ब्रह्मांडाबाहेरील नीरा कोण पाहे म्हणजेच यात ब्रह्मांडाबाहेर असणारे बाष्परूप पाणी कोणीच विचारात घेत नाही. म्हणजे हेच की स्वतःच्या अवतीभोवती पडलेल्या विचारांच्या वेड्यापुरतंच मनुष्य विचार करतो आणि ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. आणि यातील ब्रह्मांडाबाहेरील असणारे बाष्परूप पाण्याचा तो विचारही करत नाही. तो त्याच्यासाठी त्याला मूळ अस्तित्वात घेत नाही. त्याला असं वाटतं की त्याच्या आयुष्याशी निगडीत असलेलं ज्ञान त्याला प्राप्त झालं म्हणजे त्याच्यातच त्याचं सर्व थोर आलं आणि ह्याच गोष्टीला तो त्याचं संपूर्ण ज्ञान मानून चालत असतो. यालाच तो ज्ञान ग्रहण करणं आणि ज्ञानी असणं समजतो. पण तो हे विसरतो की या सर्व जीवसृष्टींचे ज्ञान अजूनही त्याला नाही. त्याच्याजवळ असलेलं ज्ञान हे फार अल्प आहे, जे आपण पुढेही पाहणार आहोत. त्या नीरांमध्ये जीव असते, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राव उद्दंड असे. पृथ्वी गर्भी नाना निरे, त्या निरांमध्ये शरीरे, नाना जिनस लहान थोरे कोण जाणे. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखली शिती, वरीच्या वरी उडवून जाती पक्ष फुटल्यानंतरे. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वनचरे आणि जडचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे. सर्व गोष्टी, ज्या गोष्टी या विश्वात अवतरित आहेत त्यांचं तर्कवितर्क कोणीच करत नाही. त्या बाष्प्यामध्येही, जो बाष्प पाण्यातून निर्माण झाला आहे, त्या बाष्पामध्ये असंख्य जीवजंतू असतात. त्या विशाल संख्येतील जीवांची स्थिती कोणाला ठाऊक आहे? हाही एक प्रश्नचिन्ह आहे. कोणाला ठाऊक आहे संपूर्ण ज्ञान की संपूर्ण असंख्य जीवजंतूंचं वैस्तित्व काय आहे? जिथे जीवन आलं तिथे जीवजंतू आले.
जिथे जीवजंतू आले तिथे पाणी असणारच, असा हा उत्पत्तीचा स्वभाव धर्म आहे. प्रत्येकाकडे ही संपूर्ण स्थिती, हे संपूर्ण चक्र आहे. तसं पाहता याचा अभिप्राय सखोल असा आहे. पृथ्वीच्या गर्भात ठिकठिकाणी पाणी आहे, त्यात विविध प्रकारचे प्राणी आहे. प्रत्येक पाण्याला विविध प्रकारचे प्रकारांचा वेढा आहे. त्यातील असंख्य लहान मोठ्या प्राण्यांविषयी कोणाला माहिती आहे? आपल्याला माहीत आहे ते सूक्ष्म ज्ञान. काही प्राण्यांबद्दलची माहिती आपल्याला आहे, पण संपूर्ण माहिती आपल्याला नाही. काही प्राणी अर्थात पक्षी आकाशात वावरत असतात. पंख फुटल्यावर ते वरच्यावर आकाशात उडून जातात. त्यांना तोपर्यंत धरतीचं दर्शनही झालेलं नसतं, पण त्यांच्याबद्दलही संपूर्ण ज्ञान आपल्यास नाही. 84 लक्ष योनीमधून निर्माण होणारी विविध प्रकारची आकाशात वावरणारी, जमिनीवर हिंडणारी, वनात राहणारी आणि पाण्यात राहणारी प्राणीसृष्टी आहे. त्या सर्वांचे ज्ञानही कोणाला आहे? आपल्यास त्याचंही संपूर्ण ज्ञान नाही. कित्येक अशी जीवसृष्टी आहे जी आकाशात उडत असते. कित्येक प्राणी पक्षी आहेत जे आकाशात भ्रमण करतात, पण या आकाशात वावरणारी 84 लक्ष योनींपैकी काही पक्षी आपल्या लक्षात नाही, आपल्या ज्ञानास नाही. जमिनीवर हिंडणारी ही सूक्ष्म जीवसृष्टी जी आपल्या लक्षात नाही, आपल्या ज्ञानात नाही. वनात राहणारी ही जीवसृष्टी जी संपूर्णरित्या आपल्या ज्ञानात नाही. दरवेळेस वेगवेगळी जीवसृष्टीचे संशोधन होते, पण संपूर्ण ज्ञान अजूनही कोणालाच नाही. तर या सर्वांचे ज्ञान कोणाला असते बरं? हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आता पुढे मिळणार आहे. उष्ण तेज वेगळे करुनी जेथे तेथे जीव योनी, कल्पनेपासूनी होती प्राणी कोण जाणे. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छे पासून झाले, एक शब्दा सरीसे पावले श्राप देह. एक उष्ण अग्नी वगळता इतर सर्वत्र जीव योनीचा आढळ होतो. एकोहम बहुस्म्यासु, या ईश्वरी कल्पनेतून जीवसृष्टी होते हे कसे आणि कोणाला आकलन होईल? सर्व जीवसृष्टी ह्याच ईश्वरी कल्पनेतून निर्माण झालेली आहे, आणि हेच आपलं उत्तर आहे. जीवसृष्टी ह्या कल्पनेतून आली हे आकलन अजूनही कोणाला नाही. तसेच काही प्राणी सिद्धी सामर्थ्याने निर्माण होतात. म्हणजेच एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासारिखे पावले श्राप दोहे. म्हणजे काय? काही प्राणी सिद्धी सामर्थ्याने निर्माण होतात, सिद्धीच्या सामर्थ्याने त्यांचं निर्माण होतं. काही इच्छेपासून निर्माण होतात, तर काही शाब्दिक शापाने देह धारण करतात. संमोहनाने नव्या देहाचा आभास जादूगर करत असतो. म्हणजेच एक देह बिजागरीचे, एक देह वडिंबराचे, एक देह देवतांचे नाना प्रकारे संमोहनाने नव्या देहाचा आभास जादूगर करतो. आणि काही राक्षसी माया आणि विद्येने देह धारण करतात, तर काही देवताही देह धारण करतात. काही तपोबलातून, तर काही उशाप मिळून पूर्वदेह धारण करतात. अशी ही ईश्वराची सामर्थ्याची लीला आहे. प्रत्येकाचा देह धारण करण्याचा मार्ग वेगळा आहे. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पावले पूर्वदेहे. कोणी क्रोधापासून, तर कोणी तपापासून, आणि कोणी उश्रापापासून पूर्वदेह धारण केलाय. ऐसे भगवंताचे करणे किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते. आणि ही सर्वी अशी ही सर्वी ईश्वरी सामर्थ्याची लीला किती म्हणून सांगावी. अशी ही संपूर्ण ईश्वरी मायेची लीला आपल्याला अजूनही समजणार नाही. या मायेच्या अद्भुत सामर्थ्याने थोडे बहुत समजले. नाना अवघड करणी केली विचित्र मायेच्या, नाना अवघड करणी केली, कोणी देखली ना ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्वे. थोडे बहुत समजले, पोटापुरता विद्या संकले, प्राणी उगेच गर्वे गेले मी ज्ञाता म्हणून.
ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वामध्ये सर्वात्मा, त्याच्या कळा वया महिमा, बुद्धी कैची. सप्तकंचुक ब्रह्मांड, त्यात सप्तकंचुक पिंड, त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. आपल्या देहातील न कडे माते अवघे कैचे कडे, लोक होती उतावळे अल्पज्ञाने. आता हा खरा प्रश्नाचा सार. अशक्य वाटणारा मायेच्या अद्भुत सामर्थ्याने हे सर्व घडून येतं. अशक्य वाटणारा साऱ्या गोष्टी माया अगदी सहज घडवून आणते. मायेची ही करणी कोणी कधी पाहिलेलीही नाही आणि ऐकलेलीही नाही. मायेची ही विचित्र माईक कला आपण समजून घेतली पाहिजे. एखाद्यास कुठल्याही व्यक्तीला थोडंफार समजलं, थोडंच फार ज्ञान ग्रहण झालं, थोडंफार त्या गोष्टी जी विद्या आली, पोटा पाण्यापुरता त्या गोष्टीची विद्या शिकली की त्या माणसाला मी मोठा जाणकार आहे, मी मोठा ज्ञानी आहे असा गर्व चढतो. असा उगीचच त्याला गर्व होतो. त्याला असं वाटत असतं की त्याने जे प्राप्त केलंय ते दुसऱ्या कोणाजवळही नाही, त्याला जे मिळालेलं आहे ते इतर कोणाकडेही नाही. आणि अशामुळे या अल्पज्ञानामुळेच त्याला गर्व चढत असतो. कुठल्याही गोष्टीचं संपूर्ण ज्ञान कुणालाच नाही, ईश्वराला सोडलं तर. आपण मागेही बघितलं, संपूर्ण जीवसृष्टी, संपूर्ण सूक्ष्म जीवसृष्टीचे संपूर्ण ज्ञान या अंतरीचा अंतरात्मा ईश्वरालाच माहीत आहे. आपल्याला ते माहीत नाही. पण तरीही या मायेच्या दुनियेतील जी विद्या, थोडीफार देखील विद्या, पोटा पाण्यापुरता कमवली गेलेली विद्या देखील जी आपण आत्मसात करतो, जी आपण शिकतो, ती अशी अल्प विद्या, थोडीफार सूक्ष्म विद्या ही आपल्याला फार मोठी वाटते. आपल्याला स्वतःला आतून असं वाटत असतं की आपण जे प्राप्त केलेलं आहे ते फार अवाढव्य आणि फार मोठं आहे आणि इतरांनाही ते माहीत नाही जे मला माहीत आहे. असा माणसाला गर्व चढत असतो. त्याला हेच वाटत असतं की त्याच्या जवळ जे आहे, जे त्याने कमवलंय ते फार मोठं आहे आणि त्यालाच त्या गोष्टीबद्दलचं संपूर्ण ज्ञान आहे. पण खरं पाहता, त्या दृष्टीची खरी अनुभूती पाहता त्यालाही त्या संपूर्ण गोष्टीतील फार अल्प, फार सूक्ष्म असं ज्ञान असतं. पण तरीही त्याच्या या वृत्तीमुळे की तो फार मोठा जाणकार आहे, त्याला या गोष्टीचा गर्व होत असतो की त्यालाच सर्व माहीत आहे. पण या जगामध्ये केवळ अंतरात्मा हा एकच खरा ज्ञानी आहे. आपल्याला इथे ओवीही दिसत आहे की ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा. याचा खरा अर्थ हाच की संपूर्ण ज्ञान, यातील संपूर्ण ज्ञान, या जगामध्ये केवळ अंतरात्मा हाच एक खरा ज्ञानी आहे. सर्वांच्या अंतर्यामी तोच आत्मरूपाने वास करतो. म्हणूनच जर सर्व जाणकार कोणी असेल, सर्व मोठा जाणकार कोणी असेल तर तो अंतरात्मा आहे. सर्वांच्या अंतर्यामी तोच आत्मरूपाने वास करतो. त्याचा महिमा कळण्या एवढी बुद्धी सगळ्यांजवळ कुठून येईल, हा आता प्रश्नचिन्ह आहे. सप्तकंचुक अर्थात पंचमहाभूते, महत्ते, अहंकार ही 7 आवरणे ब्रह्मांडास आहे. आपल्या ब्रह्मांडाला ही 7 आवरणं आहेत. त्यात राहणाऱ्या पिंडासही तसेच सप्तकंचुक जे आधी सांगितले ते आहेत. अशा या पिंडामध्ये असंख्य प्राणी आहेत. आपल्या स्वतःच्या देहात राहणारे असंख्य जीवजंतू आपल्याला कळत सुद्धा नाही. असंख्य जीवजंतू प्रत्येक मानवी शरीरात वास करत असतात. प्रत्येक पिंडात असंख्य प्राणी, प्रत्येक प्राण्यात असंख्य जीवजंतू असतात. पण आपल्याला कळत सुद्धा नाही की आपल्या या जीवजंतूंमध्ये त्यांचा सुद्धा देखील कसा वास होत आहे. तर मग ह्या अवघ्या विश्वात राहणारे, या संपूर्ण विश्वात राहणारे प्राणी आपल्याला कसे कळतील? माणसाला हाच गर्व असतो की त्याला असलेलं ज्ञान हे पूर्ण आहे. पण माणसाचे जे शरीर आहे त्याच्यातही असंख्य प्रकारचे, नाना विविध प्रकारे विविध जीवजंतू आढळतात आणि जे जीवजंतू त्याच्या शरीरात आहे हे सुद्धा त्याला माहीत नाही.
तर त्याला स्वतःच्या शरीराचं जर माहीत नसेल तर ह्या जगात असणाऱ्या विविध गोष्टींबद्दल, विविध प्राणीसंख्ये दृष्टीबद्दल त्याला कसं माहीत असेल? अल्पज्ञानी लोक उगीच उतावळे होतात. आणि म्हणूनच ज्या लोकांना वाटत असेल की त्यांना संपूर्ण ज्ञान आहे, त्यांच्यासाठी हात की तुमचं अल्पज्ञान तुम्हाला उतावळं करतं आणि त्या अल्पज्ञानामुळेच तुम्ही उतावळे होत असतात. संपूर्ण ज्ञान कोणालाच नाही, तर संपूर्ण ज्ञान कोणाला आहे? ज्ञानी एक अंतरात्मा. या जगातील संपूर्ण ज्ञान, खरा ज्ञानी फक्त अंतरीचा अंतरात्मा आणि ईश्वर, बस त्यांनाच संपूर्ण माहिती आहे. अनुरेना ऐसे जिनस, त्यांचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंडची आयुष्य त्यांच्या हिसेबे. अनुरेणू एवढे जे अतिशय लहान जीवजंतू आहेत, अतिशय लहान, ज्यांची आपण करता अनुरेणू एवढी आहे, त्यांच्यासाठी आपण म्हणजेच मनुष्य हे विश्वा एवढे विराट पुरुष आहे. त्यांच्यासाठी आपलं स्मरण म्हणजे एखाद्या मोठ्या विश्वासारखं असेल, कारण त्यांचं विश्व त्यांना आपल्यात दिसत असेल. त्यांच्यासाठी जे अनुरेणू एवढे सूक्ष्मजीव आहेत, आपण फार मोठी व्यक्ती, फार असं विश्वा एवढं अवाढ्य रूप त्यांना आपल्या मध्ये दिसत असेल. त्यांच्या रीती, त्यांचे दंडक, वर्तायाचे अस्ति अनेक, जाणे सर्व ही कौतुक ऐसा कैसा. त्यांच्या हिशेबाने आपले आयुष्य सुद्धा प्रदीर्घ होय. त्यांच्या हिशोबाने आपण प्रदीर्घ आयुष्यातील रूप आहोत. त्यांच्या वागण्याच्या रीती, त्यांचे नियम अनेक प्रकारचे आहेत. त्यांच्याही वागण्याच्या रीती वेगवेगळ्या आहेत. त्यांचेही नियम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. असे हे सारे कौतुक, असे या साऱ्या गोष्टी कुणाला माहिती आहे? अजूनही हे संपूर्ण ज्ञान कोणालाच माहीत नाही. म्हणजेच अशी ही परमेश्वराची कळणी अगाध आहे. धन्य परमेश्वराची कळणी अनुमानेना अंतःकरणी, उगीच अहंता पापिनी वेढा लावी. म्हणजेच अशी ही परमेश्वराची कळणी अगाध आहे. मनात त्याचा आपल्याला साधा अंदाजही करता येणार नाही. असे असूनही हा पापी अहंकार मात्र उगीचच त्या माणसाला वेडून वेडा करून टाकतो. अहंता सांडून विवरेण कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्याचे जीने थोडे आहे. अहंकार, मनुष्य अल्पायुषी, म्हणून अल्पायुषी माणसाने अहंकार टाकून परब्रह्मांच्या अतर्क लीलांचे मनन, चिंतन व निदध्यासन करायला हवं. आयुष्य अत्यंत अल्प आणि देह क्षणभंगुर असताना माणूस निष्कारण गर्व करत असतो. थोडे जिने अर्धपुडी काया, गर्व करती रडाया, शरीर आवघे पडाया वेळ नाही. कुच्छीड ठाई जन्मले आणि कुच्छीड रसेंची वाढले, यास म्हणती थोरले कोण्या हिसेवे. कुच्छीड आणि क्षणभंगर अखंड वेथा चिंतातुर, लोक उगेच म्हणती थोर वेडपणे. काया माया दो दिसांची, आदी अंती अवघीचीची, झांका तापा करुण उगीची थोर बदाविती. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोणी विवेक पवाडे तोची धन्य. म्हणजेच खरं तर ह्या जगातील अल्पायुषी माणसाने अहंकार टाकून फक्त परब्रह्माच्या अंतर्क लीलांचे मनन, चिंतन आणि निदध्यास करायला हवा. आयुष्य अत्यंत अल्प आणि देह क्षणभंगुर असताना देखील माणूस निष्कारण गर्व करत असतो. खरं तर असा वृथा गर्व करणाऱ्याला रडण्याचीच वेळ येते. कारण हे शरीर पळायला मुळीच अवधी लागत नाही. काळाचं खरं नाही. प्रत्येकाला त्याचा अंतरी गर्व आहे, त्याला माहीत असलेल्याचा निष्कारण गर्व आहे. पण हा गर्व त्याच्या सोबती अंती राहत नाही. अंतरी त्याच्यासोबत हा गर्व नसतो. आणि हे शरीर ज्याचा त्याला अहंकार आणि गर्व आहे, हे पळायला देखील वेळ लागत नाही.
एका क्षणाचाही अवधी न लागता हे शरीर पडू शकतं. हा देह परमार्थिकदृष्ट्या अपवित्र व अशुद्ध देहापासून निर्माण होतो. परमार्थिकदृष्ट्या अपवित्र अशुद्ध अशा देहरसावरच वाढतो. मग या देहास कुठल्या हिशोबाने मोठे म्हणता यावे? अपवित्र, अशुद्ध आणि क्षणभंगुर, अखंड रोगग्रस्त आणि चिंतातूर देहाला लोक उगीच वेडेपणाने थोर म्हणत असतात. हा देह काय आणि संपत्तीची माया काय? सारा 2 दिवसांचा खेळ आहे. आरंभी जन्माला येताना आणि अंत्यसमयी सगळी फजिती असते. कपड्याने शरीर झाकपाक करून लोक उगीच मोठेपणा मिरवत असतात. देह कितीही झाकून ठेवला तरी वेळ येताच त्याची दुर्गंधी जिकडे तिकडे सुटत जाते. जो कोणी विवेकाने देहबुद्धीतून सुटून व्यापक होतो तोच खरा धन्य होतो. असं जर आहे तर उगीच कशासाठी भांडत बसावं? कशासाठी मानावं की जे माझ्याजवळ आहे तेच अत्यंत अल्प आणि जे दुसऱ्याजवळ आहे ते फार शुल्क? स्वतःजवळ असलेली कीर्ती फार मोठी, दुसऱ्याची कीर्ती लहान असे मानून मनुष्य त्याचं जीवन जगतो. त्याला गर्व असतो की ते ज्याच्या जवळ आहे ते त्याच्यासाठी फार मोठं आहे, त्याच्यासाठी फार विराट आहे. पण तो शेवटी हेच विसरतो की शेवटी अंतकाळी त्याच्यासोबत हे सर्व येणार नाही. ज्याच्यावर त्याला गर्व आहे ते त्याला सोडून जावं लागेल हे तो विसरून जातो. शेवटी त्याचा हा शरीर एका क्षणात जाईल. त्याचं शरीर त्याची साथही सोडेल. त्याचं शरीर हे पळायला मुळीच अवधी लागणार नाही हे तो विसरून जातो. अहंकाराचा पुंडपणा मोडून काढायला हवा. अहंकार नसावा. ज्ञानाचा अहंकार, स्वतःजवळ असलेली कुठल्या गोष्टीचा अहंकार, आयु वायू शरीराचा अहंकार मनुष्याला मुळीच नसावा. असे कित्येक अहंकार मनुष्याला नसावे आणि ह्या अहंकाराचा पुंडपणा मनुष्याने मोडून काढावा आणि विवेकाने ब्रह्मानुभूती घ्यावी. हेच उत्तम आणि श्रेयस्कर होतं. म्हणजेच मनुष्याने स्वतःजवळ असलेलं ज्ञान हे अल्प आहे, हे फार छोटे आहे हे मानूनच चालावे. हे मनुष्याने आत्मध्यानी घ्यावं की संपूर्ण जगाचं संपूर्ण ज्ञान कोणालाही नाही, त्या अंतरात्म्याला, त्या परमेश्वराला सोडलं तर. जसं की आपण आधीही बघितलं की संपूर्ण ज्ञान, या जगाचे संपूर्ण ज्ञान फक्त अंतरात्म्याला आहे, फक्त ईश्वराला आहे. आणि आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे अत्यंत अल्प आहे, तर त्याचा अहंकार आपण का बाळगावा? अशा खूप गोष्टी ज्यांच्यावर मनुष्य निराकारण गर्व करत असतो. निराकारण, ज्याचं कारणही नाही अशा गोष्टींवर मनुष्याला फार गर्व असतो. त्याला त्या गोष्टींचा अहंकार असतो आणि त्या अहंकारामुळेच ज्या वेळेस त्याच्यापासून ती गोष्ट हिरावली जाते त्यावेळेस त्याला फार मोठा धक्का बसत असतो. गर्व करून फायदा नाही. फक्त ही एक गोष्ट मनुष्याने लक्षात घ्यायला हवी की त्याच्याजवळ असलेलं ज्ञानही पूर्ण नाही आणि कोणाजवळच असलेलं ज्ञान पूर्ण नाही, फक्त ईश्वराला, अंतरात्म्याला सोडलं तर. म्हणूनच ही गोष्ट लक्षात ठेवत आपण विवेकाने ब्रह्मानुभूती घ्यावी. उगेच कासया तंडावे, मोडा अहंतेची पुडावे, विवेकेस देवास दुंडावे, हे उत्तमोत्तम. म्हणजेच अहंकाराचा पुंडपणा मोडून काढावा, विवेकाने ब्रह्मानुभूती घ्यावी, हेच उत्तम आणि श्रेयस्कर होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तर मित्र हो, आजच्या आपल्या या समाजातून आपल्याला काय शिकायला मिळालं? हेच जे सुरुवातीला सांगितलं. विश्वातील सचेतन आणि अचेतन यांचा अभ्यास करत असता मनुष्य देह बुद्धी टाकून अनंताच्या जगात प्रवेश करत असतो. विश्वात अनंत जीव आहे, त्यांचे प्रकार, रंग, तरा सर्व काही विलक्षण आणि वेगवेगळी आहे. सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सचेतनातून अचेतनाचा यांचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या गोष्टी समोरीस येतात.
आणि विश्वातील या अनंत जीवांमध्ये त्यांचे प्रकार आणि रंग वेगवेगळ्या आणि विलक्षण वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही जीव इतके सूक्ष्म आहेत की ते आपल्या डोळ्यांना दिसत पण नाहीत. त्यांचे सारे आयुष्य त्यांच्या आकाराला साजेसेच आहे. आणि या सर्व जीवांचे ज्ञान अगदी कुणालाच नसते. म्हणून कोणत्याही अल्पज्ञानाने उतावीळ न होता, कुठल्याही अल्पज्ञानामुळे गर्विष्ठ न होता, त्या ज्ञानाचा अहंकार न होता, अंतरात्माच सर्वज्ञानी असतो हे आपण समजून घ्यायला हवं. आणि देहबुद्धी टाकून भगवंताचे, ईश्वराचे अखंड चिंतन मनन करत राहावे आणि सर्व शेवटी आत्मस्वरूपी लीन होऊन राहावे, हेच महत्त्वाचं आहे. आणि हेच आपल्याला आपलं 15वं दशक 15वा आत्मदशक आणि समास 8वा सूक्ष्मजीव निरूपण आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण मनाचे श्लोक यांचाही मराठी अर्थासहित मनाचे श्लोक सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तेही काही व्हिडिओज तुम्हाला काही दिवसांत 3-4 दिवस झाले भेटत असतील. त्यांनाही आपण चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती. आणि अशाच पुढील समासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी अर्थासाठी ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय सद्गुरू, जय जय रघुवीर समर्थ.